इन्स्टंट फिजिकल ग्लो अप टिप्स फॉर अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी हा आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे. म्हणजेच दररोजच्या आयुष्यात सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह म्हणजे नेटकं दिसण्यासाठीच्या ज्या टिप्स आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओ डिस्कस करणार आहोत. टोटल 10 टिप्स आहेत ज्या की जर तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये ॲड ऑन केल्या तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नक्कीच प्रेझेंटेबल, अट्रॅक्टिव्ह दिसू शकता, सुंदर दिसू शकता, नेटके दिसू शकता. तर अगदी सिंपल आणि तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करणाऱ्या टिप्स आहेत आणि तुम्हाला 4 चौघांनी स्वतः उठून दिसाल अशा ह्या टिप्स आहेत. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. म्हणजे मला पर्सनली तरी असं वाटतं की आपल्याला आपला फिजिकल अपिअरन्स चेंज करण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. बट देअर आर फ्यू टिप्स अँड ट्रिक्स, लिटल हॅबिट ज्या जर तुम्ही ॲड ऑन केल्या तुमच्या लाईफमध्ये तर तुमचं फिजिकल जे अपिअरन्स आहे ना ते नक्कीच सुधारायला मदत होईल. सगळ्यात पहिली जी टिप आहे ती आपली आउटर पर्सनॅलिटीच्या ऐवजी आपली जी इनर पर्सनॅलिटी आहे ना, म्हणजे तुम्ही स्वतःवरती किती कॉन्फिडंट आहात, तुम्ही तुमचा स्वतःवरती किती विश्वास आहे, ट्रस्ट आहे याच्यावरती डिपेंड करतं. जे तुम्ही जर तुम्ही आतूनच कॉन्फिडंट फील करत नसाल तर ते तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये सुद्धा दिसत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला टिप आपली फिजिकल अपिअरन्स आपला व्यवस्थित आणि नेटका राहण्यासाठी म्हणजे बी कॉन्फिडंट, ट्रस्ट ऑन युअर सेल्फ. स्वतःवरती खूप विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्टीला व्हॅल्यू द्या लाईफमध्ये आणि या गोष्टी खरंच खूप मॅटर करतात. त्याच्यामुळे जे आपली इनर पर्सनॅलिटी आहे ना ती सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आउटर पर्सनॅलिटी नेटके आणि टापटीप दाखवण्यासाठी. सो आपली पहिली की टिप आहे ती म्हणजे बी कॉन्फिडंट. त्याच्यानंतर पुढची आपली दुसरी टिप आहे ती म्हणजे ट्रिम युअर नेल्स. तर तुम्ही म्हणाल ही अशी कशी टिप आहे? तर बघा, नॉर्मली काय होतं जेव्हा पण आपण लोकांसमोर इंटरॅक्ट करतो किंवा लोकांसोबत बोलत असतो तर प्रत्येकाचं ते फिजिकल बिहेवियरच आहे की आपण नॉर्मली बोलताना म्हणजे असं हात बांधून कोणीच बोलत नाही. आता जर मी तुमच्यासोबत बोलत आहे आणि मी माझे हात असे बांधून ठेवले तर ते व्यवस्थित नाही वाटेल. म्हणजे मी तुम्हाला व्यवस्थित कुठली गोष्ट एक्सप्लेन नाही करू शकत. म्हणजे जेव्हा आपण आपल्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन आणि आपल्या हातवारे म्हणजे हावभाव ज्याला म्हणतात ना ते आपण करत असतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपलं व्हॅल्यू ॲड करतं ते म्हणजे आपले हात. आणि जेव्हा आपण हात असे पुढे पुढे करून बोलत असतो तेव्हा तुमचे नेल्स जे आहेत ना ते खूप नोटिसेबल असतात. त्याच्यामुळे तुमचे जे नेल्स आहेत ना ते तुम्हाला व्यवस्थित कट करायचे आहेत. आता माझे जसं की मी एका हाताचे पूर्ण ट्रिम केलेले आहेत आणि एका हाताचे मी वाढवते तर ते व्यवस्थित क्लीन आणि त्याला छान असं नेल पॉलिश वगैरे मी लावत असते. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमचे नेल्स हे आणि याच्यातून फक्त तुम्ही वेल मॅनेज म्हणजे याच्यातून तुमचं पर्सनल हायजीन, तुम्ही किती हायजेनिक आहात ते लोक नोटीस करतात. त्याचबरोबर तुम्ही किती क्लीन ठेवता, तुम्ही खूप असं नेटका पर्सन आहे असा एक मेसेज जातो. त्याच्यामुळे नेल्स हे तुमचे ऑलवेज ट्रिम असावेत. जर वाढवलेले नेल्स असतील तर ते चांगले म्हणजे शेपमध्ये असावेत व्यवस्थित, त्याला छान अशी नेल पॉलिश लावलेली असावी. तुम्ही गृहिणी असाल किंवा तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा तुम्ही कॉलेजला जात असाल काहीच मॅटर करत नाही. तुम्हाला तुमचे नेल्स हे व्यवस्थितच कट करायचे आहेत किंवा वाढवलेले असतील तरी सुद्धा क्लीन ठेवायचे आहेत. त्यामुळे ही सुद्धा एक खूप महत्त्वाची टिप होते जेव्हा तुम्हाला तुमचा फिजिकल अपिअरन्स व्यवस्थित दाखवायचा असतो किंवा तुम्हाला डेलीच्या लाईफमध्ये अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल. अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी तशी बनवायची असते. त्याच्यामुळे फिजिकल अपिअरन्स जर तुम्हाला तुमचा अट्रॅक्टिव्ह, नेटका आणि सुंदर दिसायचं असेल तर तुम्हाला तुमचे नेल्स हे व्यवस्थितच कट करायचे आहेत, व्यवस्थित पर्सनल हायजीन सुद्धा मेंटेन. मूव्हिंग ऑन नेक्स्ट टिप, आपली पुढची जी टिप आहे ती म्हणजे स्मेल गुड किंवा यूज गुड परफ्यूम. आता जेव्हा पण आपण कुठल्या पण एखाद्या व्यक्तीसोबत किंवा कुठे पण आपण कॉलेजला जातो, ऑफिसला जातो, ऑफिसच्या स्टाफसोबत जेव्हा पण आपलं इंटरॅक्शन होतं तेव्हा स्मेल हा खूप महत्त्वाचा फॅक्टर ठरतो. आपल्याला सगळ्यांनाच चांगला फ्रेग्रन्स आवडतो. म्हणजे बघा आपल्या आजूबाजूला पण कोणी छान परफ्यूम जर मारलेला असेल किंवा यूज करत असेल तर एखादा पर्सन आपल्याला भेटला आणि तो
निघून गेला तर आपण सुद्धा बोलतो यार, किंवा आपण ती गोष्ट नोटीस करतो यार तो किती छान स्मेल करत होता, किंवा त्याच्या परफ्यूमचा जो फ्रेग्रन्स आहे तो किती सुंदर होता. त्याच्यामुळे लोक ही गोष्ट सुद्धा नोटीस करतात. जर तुम्ही खूप असं तुमच्या अंगातून स्वेटिंगचा वास येत आहे, किंवा तुम्ही कपडेच व्यवस्थित नाही घातला त्याच्यामुळे, किंवा नीट सुकलेले नाही आहेत, प्रेस केलेले नाही आहेत, त्याचा असं कुबट वास येतोय, तर लोक थोडेसे असे हे होतात ना, यार म्हणजे याला तर नीट ग्रूमिंगच्या टिप्सच माहिती नाही, किंवा नॉर्मल याचं हायजीनच व्यवस्थित नाही आहे. त्याच्यामुळे जेव्हा पण लोकांमध्ये बसाल, उठाल, लोकांशी इंटरॅक्ट व्हाल, तुमचे नेल्स व्यवस्थित कट असू देत, तुम्ही छान असं परफ्यूम वापरा, चांगल्या परफ्यूममध्ये इन्व्हेस्ट करा जे की लॉंग लास्टिंग असेल. जर तुम्ही सकाळी एकदा मारलं तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला रियूज करायची गरज पडणार नाही. सो असे लॉंग लास्टिंग परफ्यूममध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा. माझं तर म्हणणं काय आहे की देवाने आपल्याला जो चेहरा दिलाय ना तो तर आपण चेंज करू शकत नाही, पण त्याला नेटकं ठेवून आपण आपलं ग्रूमिंग म्हणजे कपडे घालण्याची पद्धत, किंवा आपली राहण्याची पद्धत, आपली हायजीन मेंटेन करण्याची पद्धत, या गोष्टीने आपण नक्कीच अट्रॅक्टिव्ह दिसू शकतो आणि आपल्याला प्रेझेंटेबल बनवू शकतो. आपला फिजिकल अपीअरन्स हा खूप व्यवस्थित दाखवू शकतो. त्याच्यामुळे या टिप्स आहेत ना त्या तुम्हाला नक्कीच फॉलो करायच्या. नेक्स्ट टिप, ती आपली तिसरी टिप आहे, ती म्हणजे आपलं रेस्टिंग फेस. तुम्ही जर समजा फोन स्क्रोल करत आहे, किंवा तुम्ही कोणाशीच इंटरॅक्ट करत नाहीये, शांत असं बसलेला आहे, तुम्ही तुमचं काम करत आहे, तेव्हा एक आपला चेहरा बनलेला असतो. म्हणजे मला माहिती नाही बरेच लोक नोटीस करतात की नाही, पण आपलं रेस्टिंग फेस आहे ना ते लोक तुमच्याशी येऊन किती बोलतात किंवा कसं बोलतात ते ठरवतं. त्याच्यामुळे हे सुद्धा एक तुमच्या फिजिकल अपीअरन्समध्ये ग्लो अप आणण्यासाठी खूप व्हॅल्युएबल पॉईंट आहे. तर बघा, जर तुम्ही समजा तुमचं काम करत आहे किंवा फोन स्क्रोल करत आहे नॉर्मली, आणि लाईक तुम्ही खूप असं सिरियस फेस बनवलेला आहे, म्हणजे त्याच्यावरती स्माईल नाही आहे, किंवा एक खूप तुम्ही असं स्ट्रेसमध्ये आहे, टेन्शनमध्ये आहे, असं फेस तुमचं जर नॉर्मली पण असंच असेल तर लोक तुमच्याशी बोलायला थोडंसं चाच पडतील. म्हणजे यार बोलू की नको, म्हणजे याच्या तर चेहऱ्यावरूनच असं वाटतं की हा खूप रागात आहे की काय. तेच जर तुम्ही तुमचं रेस्टिंग फेस लाईक थोडीशी जरी स्माईल असेल ना चेहऱ्यावरती तर ते बेटर दिसतं ना. सो त्याच्यामुळे तुमचं रेस्टिंग फेस नोटीस करा आणि त्याच्यामध्ये चेंजेस करा. मी म्हणजे माझं सुद्धा स्वतःचं जे रेस्टिंग फेस आहे ना मी नोटीस केलं तर त्याला ते असं असायचं सर्व. म्हणजे लोकांना सुद्धा माझ्याकडे बघून बऱ्याच वेळा असं वाटतं की ही खूप इगोइस्टिक आहे, किंवा नाही का खूप हिच्यामध्ये ॲटिट्यूड आहे, किंवा ही खूप अशी रागीट मुलगी आहे. पण ते तुमच्या फेसवरून असतं. नॉर्मली तुम्ही तसं नसतं. ऑफकोर्स बळाचंच कोणावरती पण कोणी रागवत नाही. प्रत्येकाच्या रागाला कारण असतं. त्याच्यामुळे लोक तुमच्यासोबत इंटरॅक्ट तुमच्या फेस, तुमच्या बॉडी लँग्वेजवरून करतात, आणि ह्या गोष्टी तुमच्या फिजिकल अपीअरन्समध्येच येतात. तुम्हाला जर ह्या गोष्टी चेंज करायच्या असतील तर तुम्हाला तुमच्या त्या गोष्टीसुद्धा चेंज करायला लागतील. त्याच्यामुळे ही गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची आहे की तुमचं जे रेस्टिंग फेस आहे ना ते थोडंसं स्माइलिंग हवं, थोडंसं हॅपनिंग हवं. म्हणजे नाही, पुढची टिप येते ती म्हणजे हॅव अ गुड एनर्जी. म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये सतत पॉझिटिव्ह एनर्जी, ॲक्टिव्ह राहायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे तुम्ही सारखंच असं एक मरगळल्यासारखं बसलेला आहात, किंवा तुम्ही तुमच्या बॉडीमध्येच कुठं ॲक्टिवनेस दिसत नाही आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं फिजिकल अपीअरन्स अगदी डल दिसतं. म्हणजे तुम्ही बिलकुल ॲक्टिव्ह नाही आहे, बिलकुल असं मेसेज समोरच्याला जातो. तुमच्या वर्क प्लेसमध्ये तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये, सोसायटीमध्ये तुम्ही खाली उठायला बसायला गेला तरी म्हणजे ह्या नॉर्मली सगळेजण गोष्टी नोटीस करतात. त्याच्यामुळे तुमचं जे एनर्जी आहे ना ती व्यवस्थित हवी. जसं की आता तुम्ही तुमची पर्सनॅलिटी ओळखायची, म्हणजे तुम्ही काम आहात की तुम्ही खूप जास्त ॲक्टिव्ह आहात, की रणबीर कपूर आणि रणवीर सिंग, आता हे दोन पर्सनॅलिटी नाव सेम आहे पण बिलकुल डिफरंट आहे. रणवीर कपूर जो आहे तो बिलकुल असं काम आणि नाही का बिलकुल शांत असं स्वभावाचा, आणि तेच जर रणवीर सिंगकडे तुम्ही बघितलं तर लाईक असं सतत म्हणजे त्याच्यात एनर्जी कुठून भरलेली आहे असंच वाटतं. असं म्हणजे खूप जास्त एनर्जेटिक, बघावं तेव्हा डान्स करणारा, स्माईल करणारा, आजूबाजूच्यांना हसवणारा, किंवा नाही का सतत असं. तर अशी ही पर्सनॅलिटी आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमची जी एनर्जी आहे ना ती सुद्धा चांगली गुड एनर्जी तुम्ही तुमच्यामध्ये ठेवायची आहे. नेगेटिव्ह थॉट्स, नेगेटिव्ह गोष्टी यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे, आणि चांगल्या गोष्टी आणि चांगल्या सवयीच आपण आपल्यामध्ये ठेवायच्या आहे.
एनर्जी कॅन मेक और ब्रेक यू ॲज अ पर्सन. म्हणजे एनर्जी ही तुम्हाला बनवू पण शकते आणि तोडू पण शकते. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या एनर्जीचा चांगला व्यवस्थितच वापर करायचा आहे, चांगल्या ठिकाणीच करायचा आहे. तर आपली पुढची 6वी टिप येते, ती म्हणजे ड्रिंक मोर वॉटर. आता तुम्ही म्हणाल फिजिकल अपिअरन्समध्ये ड्रिंक मोर वॉटरचं काय कनेक्शन आहे? तर बघा, फिजिकल म्हणजे काय की नॉर्मली तुम्ही ओव्हरऑल कसे दिसता आणि ते तुम्हाला रोजच्या आयुष्यामध्ये कसं सुंदर दिसायचं आहे ते ठरवतं. तर बघा, पाणी व्यवस्थित पिलं तर स्किनचे, हेअरचे किंवा बॉडीचे हेल्थचे रिलेटेड जेवढे पण प्रॉब्लेम आहेत ना ते सॉर्ट आउट होतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला चांगली स्किन पाहिजे असेल, चांगले केस हवे असतील, छान छान अशी हेल्दी बॉडी हवी असेल तर तुम्हाला कमीत कमी 4 बॉटल तरी पाणी, म्हणजे 4 लिटर पाणी तरी दिवसाचं पिलं पाहिजे. आता जसं की माझी ही बॉटल आहे जी नेहमी इथंच टेबलवरती ठेवलेली असते आणि दिवसातून मी कमीत कमी ह्या 5 ते 6 बॉटल तरी पाणी पित असते. सो तुम्ही कुठे पण ट्रॅव्हल करत असाल नॉर्मली किंवा तुम्ही घरात जरी असाल तरी बॉटल तुम्ही तुमच्या रूममध्ये, तुमच्या जिथे पण तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुम्ही ऑफिसच्या बॅगमध्ये, ऑफिसच्या टेबलवरती बॉटल ठेवा. जर तुम्ही घरात असाल तरी पण तुम्ही तुमच्या रूममध्ये, जिथं तुम्ही तुमचा सगळ्यात जास्त टाइम स्पेंड करता, तिथे एक बॉटल तुम्ही नक्कीच कॅरी करू शकता तुमच्यासोबत, जेणेकरून ते तुम्हाला रिमाइंड करत राहील की आपल्याला पाणी प्यायचं आहे. सो त्याच्यामुळे ड्रिंकिंग मोर वॉटर ही सुद्धा एक आपली दररोजच्या लाईफमध्ये तुम्हाला फिजिकल अपिअरन्समध्ये तुम्हाला ग्लोअप आणण्यासाठी खरंच खूप जास्त महत्त्वाची गोष्ट होऊ शकते. याच्यामुळे तुमचे बरेच प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतात. जसं की जर समजा तुम्ही भरपूर पाणी पित असाल तर काय होईल, पाणी भरपूर पिलं की तुमची स्किन चांगली होईल, त्याचबरोबर हेअर चांगले होतील, तुमची बॉडी सुद्धा हेल्दी होईल. त्याच्यामुळे ही सुद्धा एक तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड ऑन करणारी हॅबिट आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपली पुढची आणि 7वी महत्त्वाची टिप येते, ती म्हणजे स्लीप फॉर 7 to 8 hours. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 8 तासाची ही नॉन डिस्टर्ब झोप घ्यायची आहे. म्हणजे की कंटिन्यू 8 तास. असं नाही आहे की मी रात्रीचे 4 तास झोपेल किंवा मी 5-6 तास रात्री झोपेल आणि राहिलेली 1-2 तासाची झोप ही मी दिवसा कव्हर करेल. तर बघा, तुम्ही स्वतः एक एक्झाम्पल म्हणून किंवा तुम्हाला नोटीस करायचं आहे म्हणून एक दिवस तुम्ही रात्री प्रॉपर 10 ते 6ची एक झोप असते ना 8 तासाची, ती घेऊन बघा आणि त्याच्या नेक्स्ट मॉर्निंगला पासून तो दिवस तुम्ही नोटीस करा. आणि तसंच तुम्ही दुसऱ्या रात्री लाईक 6 तासाची वगैरे झोप घ्यायची आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या नेक्स्ट डेला तुम्ही नोटीस करायचं. तर तुम्ही स्वतः दोन्ही दिवसांमध्ये फरक जाणवेल तुम्हाला. ज्या दिवशी तुम्ही प्रॉपर 8 तासाची झोप घेतलेली आहे ना, त्या दिवशी तुम्ही दिवसभर तुम्ही खूप जास्त म्हणजे मोर प्रोडक्टिव्ह, यू कॅन बी मोर प्रोडक्टिव्ह, युअर ब्रेन वर्क वेल. तुमचं डोकं जे आहे ना ते खरंच खूप व्यवस्थित वर्क करतं. त्याचबरोबर तुम्ही खूप असं ॲक्टिव्ह राहता, म्हणजे तुम्हाला प्रत्येक काम करण्यामध्ये इंटरेस्ट राहतो, तुमचा मूड व्यवस्थित राहतो, तुम्ही असं क्रँकी फील नाही करत. तेच जर तुम्ही 6 तासाची झोप घेतली, म्हणजे प्रॉपर रेस्ट नाही दिलं तुम्ही तुमच्या माइंडला, बॉडीला, तर काय होतं, तुमचा मूड क्रँकी होतो. जर तुम्ही ऑफिसला जात असाल आणि तुमची झोपच व्यवस्थित झालेली नाही तर तुम्ही तिथं ऑफिस प्लेसमध्ये, वर्क प्लेसमध्ये सुद्धा तुम्ही तुमचा तो मूड आहे ना क्रँकी, लाईक कोणी थोडंसं जरी बोललं तर तुम्ही चिडचिड करणार किंवा रागाने हे करणार. त्याच्यामुळे तुमचं जे बिहेवियर आहे ना ते सुद्धा खूप वेळ होऊन जातं. त्याच्यामुळे झोप आहे ना ती खरंच खूप महत्त्वाची आहे. 8 तासाची झोप ही, आणि ती सुद्धा एक प्रॉपर रुटीनमध्ये जर तुम्ही फॉलो करू शकला तर खरंच खूप बेटर आहे तुमच्या फिजिकल अपिअरन्ससाठी. त्याचबरोबर तुमच्या डेलीच्या लाईफमध्ये सुद्धा तुम्ही एकदम व्यवस्थित, प्रेझेंटेबल, अट्रॅक्टिव्ह आणि ॲक्टिव्ह असं राहायचं असेल तर 8 तासाची झोप ही खरंच खूप जास्त महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर पुढची आणि 8वी आणि भरपूर म्हणजे खूप महत्त्वाची टिप, दररोजच्या आयुष्यामध्ये सुंदर दिसण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टिप आहे ही, असं म्हटलं तरी चालेल. टेक केअर ऑफ युअर बॉडी, हेअर अँड स्किन. सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट, बरोबर आहे. पाणी पिल्याने ह्या गोष्टींची काळजी होते, पण फक्त पाणी पिणंच इनफ नाही आहे. हा एक पॉईंट आहे किंवा एक हा भाग आहे की याने स्किन, हेअर गुड होतं किंवा चांगलं होतं. पण त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं एक प्रॉपर स्किन केअर रुटीन फॉलो करायचं आहे. तुम्हाला हेअर केअर म्हणजे व्यवस्थित तुमचे केस मॅनेजेबल असावे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या बॉडीची सुद्धा काळजी घ्यायची आहे, जसं की हेल्दी डाएट फॉलो करायचं आहे. त्याचबरोबर बॉडीचं जे एक्सफोलिएट असतं किंवा हेअर रिमूव्ह केलेले असावे तुमचे बॉडीवरचे जे आहेत ते, असं प्रॉपर तुमचं एक रुटीन हवं. तर आपण सगळ्यात पहिलं स्किनबद्दल बोलूया. जर तुम्हाला तुमच्या स्किनची काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला एक कमीत कमी नॉर्मल जे स्किन केअर रुटीन असतं ना ते फॉलो करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमच्या स्किनवरती ॲक्ने किंवा डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल नको असतील
हे सुद्धा तुम्हाला तुमच्या दररोजच्या आयुष्यात सुंदर दिसण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्या चेहऱ्यावरती ॲक्ने असेल तर तुम्ही स्वतःच मूडमध्ये नसाल की नाही का यार चेहऱ्याला काही केलं तरी पिंपल्सच जात नाही, ॲक्नेच जात नाही, तर काय मी नीट करावं आणि काय मी नीट चांगले कपडे घालू, कारण की तर ते शेवटी ॲक्नेकडेच लोक नोटीस करणार आहेत ना. आणि डोळ्याखाली जर तुमचे डार्क सर्कल वगैरे असतील तर ते सुद्धा खूप चांगलं दिसत नाही. आणि डार्क सर्कल वगैरे झोप व्यवस्थित न घेण्याने सुद्धा होतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी बघा, प्रत्येक पॉईंट हा एका पहिला पॉईंट हा दुसऱ्या पॉईंटशी निगडीत आहे, दुसरा पॉईंट हा तिसऱ्या पॉईंटशी, प्रत्येक हा एकमेकाशी कनेक्टेड आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ॲड करायच्या आहेत, ज्याचं की आउटपुट तुम्हाला हे भेटणार आहे की तुमचं फिजिकल अपीअरन्स हे खूप टिप टॉप असं म्हणतो ना आपण, किंवा एकदम अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसणार आहे. सो त्याच्यामुळे स्किन केअर रुटीन फॉलो करायचं आहे, मॉर्निंगचं असेल नाईटचं असेल. त्याचबरोबर तुम्हाला तुमचे हेअर केअरसुद्धा, म्हणजे खूप असं ऑइली हेअर्स जर तुम्ही घेऊन फिरत असाल, 3-3, 4-4 दिवस तुम्ही केस धुत नाही आहे, त्याच्यातून स्वेटिंगचं वगैरे स्मेल येत आहे, तर ह्यासुद्धा खरंच खूप वाईट सवयी आहेत. आणि त्याने सुद्धा लोक तुमच्याबद्दल लाईक ठरवतात, म्हणजे यार की कसा पर्सन आहे, याचे किती, म्हणजे हा स्वतःचे हेअर व्यवस्थित मॅनेज करत नाही, किंवा याला स्वतःची स्किन व्यवस्थित मॅनेज होत नाही, हा काय म्हणजे ऑफिसमध्ये व्यवस्थित काम करणार, किंवा हे घरामध्ये कशी राहत असेल, हिला तर स्वतःचं पर्सनल हायजीन सुद्धा मेंटेन करता येत नाही. म्हणजे असं एक लोकांचा पॉईंट ऑफ व्ह्यू होतो बघण्याचा. त्याच्यामुळे तुमच्या नीटनेटकेपणावरून लोक तुमच्याबद्दल ठरवत असतात, एक जे मत असतं ना ते आपोआप बनत असतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. आता बॉडी एक्सफोलिएट तुम्ही वीकमधून एकदा वगैरे नक्की करू शकता. त्याचबरोबर तुम्ही हेल्दी डाएट फॉलो करू शकता, जेणेकरून तुमचं हेल्थ आहे ना ते व्यवस्थित राहील. त्याच्यानंतर पुढची म्हणजेच की 90 टिप येते, ती म्हणजे इम्प्रूव्ह युअर पोश्चर. म्हणजे तुमचं जे बॉडी पोश्चर आहे ना ते. आता काय होतं, तुमच्या बॉडी पोश्चरवरून लोक तुमच्याबद्दल अंदाज लावतात. जसं की जर तुम्ही खूप खुश आहे तर तुम्ही स्वतः नोटीस करा, तुम्ही खूप छान असं हसत, त्याचबरोबर हातवारे करत, म्हणजे तुमची बॉडी जास्त ॲक्टिव्ह असते आणि तुम्ही तसं बोलता समोरच्या व्यक्तींसोबत किंवा सगळ्यांसोबतच. पण ते जर तुम्ही सॅड असाल किंवा थोडंसं दुःखी असाल तर तुमचं पोश्चर लाईक आपोआप तुमचे खांदे असे खाली उतरल्यासारखे होतात, तुमचा चेहरा थोडासा उतरल्यासारखा दिसतो, किंवा तुम्ही असं लाईक बळचं जसं मरगळल्यासारखं बसतं. आता जर समजा माझं बॉडी पोश्चर असं आहे की लाईक मी हातवारे वगैरे काहीच करत नाही आहे, किंवा माझ्या चेहऱ्यावरती बिलकुल स्माईल नाही आहे, आणि मी तुम्हाला हे पॉईंट सगळे समजावून सांगत आहे, तुम्हाला माझ्या पॉईंटमध्ये कुठली तरी गोष्ट खरी वाटेल का, किंवा तुम्हाला ऐकायची जरी इच्छा होईल का जर मी असं बोलत असेल तर, लाईक माझे हात पूर्ण असे खाली आहेत, मी फक्त चेहऱ्यावरती माझ्या काहीच एक्सप्रेशन नाही आहे, तुम्ही म्हणजे इंटरेस्टेड आहे, तेच जर मी थोडंसं लाईक मी असं स्ट्रेट बसलेले आहे, माझे खांदे असे थोडेसे उंचावरती आहेत, माझे हाताचे हातवारे वगैरे आहेत ते व्यवस्थित होत आहे, तर तुम्हाला पण एक ऐकायला की हा काहीतरी ही जीव तोडून सांगत आहे, म्हणजे याच्यात काहीतरी खरं आहे. तसंच तुम्ही तुमच्या वर्क प्लेसमध्ये किंवा तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये जर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये असं बोलत असाल तर लोक तुमच्या पॉईंटला, तुमच्या बोलण्याला व्हॅल्यू देतील. आणि हे सुद्धा खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही तुमचं बॉडी पोश्चर हे व्यवस्थित ठेवावं, कॉन्फिडंट ठेवावं, थोडंसं नाही का टाईट ठेवावं. जर तुमचं बॉडी पोश्चर काहींना खूप असं लाईक वाकून बसायची सवय असते नाही का, सारखं असं ते खरंच खूप वियर्ड आहे, ते तुम्ही चेंज करा. जर तुम्ही प्रोफेशनली ऑफिसमध्ये वगैरे वर्क करत असाल, तुम्ही एखादं प्रेझेंट समोरच्यांना दाखवत असाल तर त्याच्यामध्ये तुमचे हावभाव, तुमचे हातवारे, तुमचं बॉडी पोश्चर खरंच खूप महत्त्वाचं असतं. आणि जर तुम्ही तुमचं बॉडी पोश्चर सुधारायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर एक्सरसाइज वगैरे तुम्ही गुगलवरती वगैरे सर्च करू शकता. इवन तुम्ही डेली लाईफ फक्त तुम्ही थोडंसं ॲक्टिव्ह राहून ह्या गोष्टी जरी ॲड ऑन केल्या तरी तुमचं बॉडी पोश्चर खूप इझिली सुधारलं जातं. त्याच्यामुळे जर तुम्हाला डेली लाईफमध्ये अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल, तुमची पर्सनॅलिटी ग्लो अप करायची असेल तर हा पॉईंट सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आपली 10वी आणि सगळ्यात शेवटची टिप येते ती म्हणजे, आणि महत्त्वाची सुद्धा मी तर म्हणेन, डू नॉट टेक स्ट्रेस. म्हणजे अजिबात स्ट्रेस घेऊ नका. सगळ्यात घाणेरडा म्हणजे तुम्ही एवढं बेकार दिसता, तुमचं फेस जे आहे ना ते एवढं अगली दिसतं ना जेव्हा तुम्ही स्ट्रेस घेता तेव्हा, म्हणजे असं कपाळावरती आट्या वगैरे नाही का, बळचं सॅड होणं किंवा स्ट्रेस आहे ना ते सगळ्यात जास्त हार्मफुल आहे. मी प्रत्येक पॉईंटला म्हणत आहे की हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, पण खरंच प्रत्येक पॉईंट तेवढा महत्त्वाचा आहे आणि तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करणार आहे. त्याच्यामुळे ह्या चांगल्या सवयी तुम्ही नक्कीच तुमच्या लाईफमध्ये
लावून घेऊ शकता किंवा तुमच्या दररोजच्या आयुष्यामध्ये घेऊ शकता, जेणेकरून तुमचं फिजिकल अपीअरन्स खूप छान दिसेल, तुम्ही रोज अट्रॅक्टिव्ह दिसाल, खूप तुम्ही छान छान दिसाल आणि तुम्ही चार चौकांमध्ये नक्कीच उठून दिसाल, तुम्ही कॉन्फिडंट दिसाल, तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसाल. सो अशा हे टिप्स आहेत. आता आपण स्ट्रेसबद्दल बोलूया. एकाच गोष्टीचा सतत विचार करत गेलो तर एक लूप तयार होतो आणि खूप जास्त निगेटिव्हिटी तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या ब्रेनमध्ये तयार होते. त्याच्यामुळे तुमचा जो जास्त ॲक्टिव्ह टाईम असतो ना किंवा जी एनर्जी असते ना त्याच्यामध्ये वेस्ट होते आणि तुम्ही प्रोडक्टिव्ह राहत नाही. त्याचबरोबर तुमचा चेहऱ्यावरती त्याचा इफेक्ट होतो, म्हणजे तुमच्या स्किनवरती, तुमच्या हेअरवरती, तुमच्या हेल्थवरती, तुमच्या बॉडीवरती, सगळ्या गोष्टींवरती स्ट्रेसचा फरक पडतो. स्ट्रेस घेतल्याने तुम्हाला रिंकल्स यायला चालू होतात, लवकर केस पांढरे व्हायला चालू होतात, त्याचबरोबर पिंपल्स यायला चालू होतात, हेअर फॉल होतो, हेल्थ इश्यूसुद्धा बरेच स्ट्रेसमुळे होतात. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं स्ट्रेस फ्री राहाल तेवढं खूप महत्त्वाचं आहे. सो स्ट्रेस फ्री राहा, माइंड क्लिअर ठेवा. स्ट्रेस घेऊन म्हणजे एखाद्या प्रॉब्लेमबद्दल सतत विचार करण्यापेक्षा त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे त्याच्यावरती विचार करा आणि ते शोधून काढा. तुमची एनर्जी प्रॉब्लेमच हा का आहे आणि हाच असं का होतं त्याच्यावरती घालवण्याऐवजी त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधण्यामध्ये तुमची एनर्जी लावा. म्हणजेच काय होईल, तुमची एनर्जी कामी येईल, तुम्हाला त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटेल किंवा काहीतरी तुम्ही त्याच्यातून मार्ग काढून बाहेर निघाल. त्याच्यामुळे स्ट्रेस घेऊन कधीच कोणाचं भलं होत नाही. त्याच्यामुळे स्ट्रेस घेत जाऊ नका, कुठल्याच गोष्टीचा सतत विचार करायचा नाही. त्याने स्ट्रेस होतो, टेन्शन होतं आणि त्याच्यामुळे बरेच त्याच्यासोबत प्रॉब्लेम तुमच्या लाईफमध्ये ॲड होतात. जर समजा तुम्ही नॉर्मली तुमच्या ऑफिस तेच आपलं म्हणजे तुमचे जे पण डेलीचं लाईफ असेल त्याच्यामध्ये तुम्ही असं लाईक स्ट्रेसफुल माइंड करून बसलेलं आहेत, लाईक खूप तुमचा चेहरा पडलेला आहे, तर आजूबाजूचं वातावरण पण कसं एकदम हे होऊन जातं किंवा लोकंसुद्धा तुमच्यासोबत बोलायला विचार करतात, दोन वेळा यार त्याचा आज काय मूड व्यवस्थित दिसत नाही आहे, त्याच्यापासून लांबच राहाव्यात. सो असं तुमच्यासोबत व्हायला नको. त्याच्यामुळे स्ट्रेस घेणं बंद करा. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. हा आपला काहीतरी एक नवीन प्रयत्न केलेला आहे, जे की मी थोडे चेंजेस माझ्या लाईफमध्ये घेतलेले आहेत. आता स्ट्रेस किंवा जे हे आहे ना ते काय होतं, एज आणि मॅच्युरिटीनुसार ह्या गोष्टी चेंज होतात. मी सुद्धा माझ्यामध्ये हे फरक जाणवलेले आहेत. म्हणजे जे 20-25चं एज असतं त्याच्यामध्ये आपण टेन्शन घेतो प्रत्येक गोष्टीचं वगैरे, म्हणजे आपल्याला सोल्युशन कसं शोधायचं माहिती नसतं किंवा आपल्याला गोष्टी लेट गो करता येत नाहीत. पण जसं जसं तुम्ही मोठं होता, तुम्ही मॅच्युअर होता, तुम्ही मॅच्युरिटीने ह्या गोष्टी घेताना खरंच त्या खूप महत्त्वाच्या ठरतात. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप की या ज्या गोष्टी आहेत ना मी तुम्हाला सांगितलेल्या त्या नक्कीच तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करतील, तुमचं फिजिकल अपीअरन्स तुम्हाला अट्रॅक्टिव्ह करायला मदत करतील, त्याचबरोबर तुम्हाला दररोजच्या आयुष्यामध्ये नीटनेटका आणि सुंदर दिसण्यासाठी सुद्धा मदत करतील. जर व्हिडिओ तुम्हाला व्हॅल्युएबल वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुम्ही शेअर सुद्धा करू शकता तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. दॅट्स इट. बाय बाय.